मराठी सिनेमाचा इतिहास खूप मोठा आहे। महान कलावंत या इंडस्ट्रीला लाभले ज्यांनी इतिहास रचला। गेल्या काही वर्षांपासून सिनेमामध्ये कुठला ॲक्टर काम करतोय, कुठली ॲक्ट्रेस काम करते आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन काय याच्यावरती जास्त भर दिला जातो। पण जर इतिहासामध्ये आपण मागे वळून बघितलं तर आपल्याला समजेल की किती मेहनतीने दिग्गज लोकांनी या मराठी सिनेसृष्टीला सजवलं। आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कसं एकामागून एक मराठी सिनेमांमध्ये रिव्होल्यूशन होत गेलं। त्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये 111 वर्ष मागे जावं लागेल। श्री पुंडलिक ही 1912 मध्ये आलेली भारतातली पहिली फीचर लेंथ फिल्म होती, जी दादासाहेब तोरणेंनी बनवली होती। आणि राजा हरिश्चंद्र ही भारतातली पहिली फुल लेंथ फीचर फिल्म होती, जी 1913 मध्ये दादासाहेब फाळकेंनी बनवली। तर तुम्ही या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका। श्री पुंडलिक फीचर लेंथ फिल्म जिचा रन टाइम 12 मिनिटांचा होता आणि राजा हरिश्चंद्र फुल लेंथ जिचा रन टाइम 40 मिनिटांचा होता। राजा हरिश्चंद्र मध्ये दत्तात्रय दामोदर दबके हे भारतातले पहिले ॲक्टर होते ज्यांनी भारतातल्या पहिल्या फुल लेंथ सिनेमात मेन रोल केला होता। कोल्हापूर हे 20व्या शतकामध्ये सिनेमा बनवण्याचं दुसरं मोठं सेंट्रल पॉइंट होतं। 1919 मध्ये बाबूराव पेंटर या नावाने फेमस झालेल्या बाबूराव मिस्त्री यांनी कोल्हापूरच्या महाराजांच्या सपोर्टने महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि पहिला महाभारतावरचा ऐतिहासिक सिनेमा सैरंधनी 1920 मध्ये बनवला। सैरंधनी सेन्सॉर बोर्ड मधून जाणारा भारतातला पहिला सिनेमा होता। या सिनेमाचा व्ही शांताराम यांनी 1933 मध्ये सेम नावाने रिमेक बनवला। व्ही शांताराम यांनी 1925 मध्ये आलेल्या सावकारी पाश पासून अभिनयाची सुरुवात केली, जो हरिनारायण आपटेंच्या सावकारी हाक या कादंबरीवरती आधारलेला होता। तसं त्यांनी मोजून फक्त 4 सिनेमांमध्ये ऍक्टिंग केली आणि जास्त तर प्रभात फिल्म कंपनी आणि राजकमल कला मंदिर या फिल्म प्रोडक्शन कंपन्यांमधून सिनेमांची निर्मिती केली। अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला सिनेमा होता ज्यामध्ये साऊंड वापरला गेला। तो 1932 मध्ये रिलीज झाला होता। भारतातला पहिला बोलपट सिनेमा आलमारा हा 1931 मध्ये आला आणि त्याच्याच पुढच्या वर्षी अयोध्येचा राजा बनवला गेला। व्ही शांतारामांनी मराठीतला पहिला बोलपट सिनेमा बनवला। त्यांचा सिनेमाबद्दल असलेलं डेडिकेशन बघितलं तुम्ही। लगेच त्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली। त्याच वर्षी श्यामसुंदर हा भालजी पेंढारकरांचा सिनेमा भारतातला पहिला सिल्वर जुबली बनला। नंतर 1935 मध्ये धर्मात्मा या सिनेमापासून बालगंधर्व यांनी अभिनयाची सुरुवात केली, जी संत एकनाथांच्या धार्मिक कवितेवरती आधारलेली होती। मराठी रंगभूमीचे महानायक म्हणजे बालगंधर्व। 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रिया ऍक्टिंग करत नव्हत्या, त्यावेळेस हुबेहूब स्त्री भूमिका रंगवणारा महानायक आजवर झाला नाही। 1925 मध्ये आलेल्या सावकारी पाश या सायलेंट मूवीचा 1936 मध्ये सेम नावाने रिमेक केला गेला। हा पूर्ण भारतीय सिनेमातला पहिला रिमेक होता। आता तुम्ही म्हणणार की तू या व्हिडिओमध्ये म्हटला होता की सत्यवादी राजा हरिश्चंद्र हा भारतातला पहिला रिमेक होता। तर गोष्ट अशी आहे, राजा हरिश्चंद्र आणि सत्यवादी राजा हरिश्चंद्र हे दोन्ही पण सिनेमे मुखपट होते आणि सावकारी पाश हा बोलपट होता। तो भारतातला पहिला रिअलिस्टिक सिनेमा होता। त्याच्या पुढच्याच वर्षी 1936 मध्ये संत तुकाराम नावाने मूवी आला। तो भारतातला पहिला सिनेमा होता जो सिंगल थिएटरमध्ये एका वर्षापेक्षा पण जास्त वेळ चालला। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो भारतातला पहिला सिनेमा होता ज्याला इंटरनॅशनल लेवलवरती रिकॉग्निशन मिळालं। 1937 मध्ये झालेल्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये जगातील 3 सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये त्याचं नाव ऍड केलं गेलं। त्याचबरोबर भरपूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला रिलीज करण्यात आलं। त्यानंतर 1953 मध्ये श्यामची आई हा प्रल्हाद केशव अत्रेंचा सिनेमा आला, जो साने गुरुजींच्या कादंबरीचा ॲडॉप्टेशन होता। त्यांच्या कविता आपण शाळेमध्ये शिकता शिकताच लहानाचे मोठे झालोय। तर श्यामच्या आईला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जो बेस्ट फीचर फिल्मसाठी होता। 1953 मध्ये नॅशनल अवॉर्डचं हे पहिलंच एडिशन होतं आणि त्यातला पहिलाच अवॉर्ड श्यामच्या आईला मिळाला। त्याच्या पुढच्याच वर्षी प्रल्हाद केशव अत्रेंचा महात्मा फुले हा सिनेमा आला। त्याला मराठीतला पहिला नॅशनल अवॉर्ड बेस्ट फीचर फिल्मसाठी मिळाला। तर यात पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, श्यामच्या आईला इंडियन नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि महात्मा फुले या सिनेमाला मराठीतला पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला। 1950-60चं दशक मराठी सिनेमासाठी सुवर्णकाळ होता। व्ही शांताराम, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, त्यांच्यानंतर राजा परांजपे, ज्योतिराज, दिनकर डी पाटील, जी डी माडुळकर, सुधीर फडके, राजा गोसावी, राजा ठाकूर यांच्यासारख्या दिग्गजांच्या आगमनाने मराठी सिनेसृष्टी बहरून गेली। त्यांचं नाव काल, आज आणि नेहमीच अभिमानाने घेतलं जाईल। त्यांनी जो इतिहास रचला तो कधीच पुसल्या जाणार नाही। 1975 मध्ये आलेल्या पांडू हवालदार या सिनेमाने मराठी फिल्म इंडस्ट्रीला एक सुपरस्टार दिला, तो म्हणजे अशोक सराफ। तसं या सिनेमात दादा कोंडके हे मेन रोल मध्ये होते, तरी सुद्धा अशोक सराफांच्या कामाला जास्त अप्रिशिएट करण्यात आलं। महाराष्ट्रात जेम्स बॉन्ड फ्लॉप करणारा सिनेमा म्हणजे पांडू हवालदार। मी या सिनेमावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही नक्की बघा। 1980च्या काळात मराठी सिनेमांमध्ये कॉमेडीचं रिव्होल्यूशन आलं। त्या काळात अशोक सराफ
आणि लक्ष्मीकांत बेर्डेची जोडी प्रचंड हिट झाली. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे दोन तरुण डायरेक्टर मराठी सिनेमाला लाभली. त्यांनी आपल्या नवीन विचारशैली, नवीन काम करण्याच्या पद्धतीने मराठी सिनेमाला खूप सारे दमदार सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमांनी तरुण प्रेक्षक वर्गाला थिएटरपर्यंत यायला भाग पाडलं. जर मराठी सिनेमाच्या इतिहासाची गोष्ट सुरू आहे आणि त्याच्यामध्ये रंजना देशमुख यांचं नाव नसेल असं होऊ शकत नाही. मराठीत महिला कॉमेडी करू शकत नाही हा स्टिरियोटाइप त्यांनी ब्रेक केला. त्यांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली जायची. अरे संसार संसार या सिनेमातल्या त्यांच्या ॲक्टिंगचे धडे ॲक्टिंग स्कूलमध्ये शिकवले जातात. मराठी सिनेमाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी महानायिका म्हणजे रंजना देशमुख. अनफॉर्च्युनेटली त्यांचा कार्यकाळ जास्त नव्हता. आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी स्त्री अभिनेत्री म्हणून जो बेंचमार्क सेट केलाय त्याला शब्दांमध्ये व्यक्त करणं अवघड आहे. पर्सनली मी त्यांना खूप जास्त ॲडमायर करतो. त्यांची बायोपिक रंजना अनफोल्ड ही लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आय होप जी पण अभिनेत्री त्यांचं पात्र साकारेल ती त्यांच्या कॅरेक्टरला योग्य तो न्याय देऊ शकेल. धडाकेबाज हा पहिला मराठी सिनेमा होता जो ॲनामॉर्फिक फॉर्मॅटमध्ये शूट केला गेला. ॲनामॉर्फिक फॉर्मॅट ही सिनेमॅटोग्राफीची टेक्निक आहे जी वाईड अँगल पिक्चर स्टँडर्ड 35 mm मध्ये कॅप्चर करते. विथ ॲनामॉर्फिक आणि विदाउट ॲनामॉर्फिक याचा ओव्हरऑल आउटपुटचा डिफरन्स तुम्हाला कळलाच असेल. भारतात सिनेमाच्या कॅटेगरीतला सर्वात मोठा अवॉर्ड म्हणजे दादासाहेब फाळके अवॉर्ड, जो दरवर्षी नॅशनल फिल्म अवॉर्डच्या सेरेमनीमध्ये दिला जातो. तसं या पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली, पण पहिल्या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार 1983 मध्ये मिळाला. दुर्गा खोटे यांना भारतीय सिनेमात लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी हा अवॉर्ड मिळाला. त्यांनी या इंडस्ट्रीला आपल्या आयुष्यातली 52 वर्ष दिली. भारतातला पहिला बोलपट सिनेमा अयोध्येचा राजा जो 1932 मध्ये आला होता त्यात त्यांनी तारामतीची भूमिका केली होती. दुर्गा खोटे यांना भारतीय सिनेमातील महिलांमध्ये अग्रगण्य मानलं जाते. दुसरा दादासाहेब फाळके अवॉर्ड व्ही शांताराम यांना 1985 मध्ये मिळाला. त्यांचं मराठी सिनेमाला खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी 50 वर्षात जवळपास 100 सिनेमे बनवले. तिसरा अवॉर्ड लता मंगेशकरांना मिळाला आणि चौथा अवॉर्ड भालजी पेंढारकरांना मिळाला. त्यांच्या सिनेमातील ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांमुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती रिकॉग्निशन मिळालं. मराठी सिनेमात जर टेक्निकल क्वालिटीमध्ये कोणी इनोव्हेशन केलं असेल तर ते होते महेश कोठारे. मराठीतला पहिला डॉल्बी डिजिटल साऊंड चिमणी पाखरमधून त्यांनी 2003 मध्ये आणला. पछाडलेला त्यांचा स्पेशल इफेक्ट असलेला पहिला सिनेमा होता. शेवटच्या 10 मिनिटाचा पूर्ण क्लायमॅक्स सीन यामध्ये शूट केला गेला. मराठीतला पहिला 3D सिनेमा त्यांनीच बनवला. मराठीतला पहिला ऑस्करसाठी निवडला गेलेला सिनेमा तो म्हणजे श्वास आणि त्याला नॅशनल अवॉर्ड फॉर फीचर फिल्म पण मिळाला. श्यामच्या आईनंतर 50 वर्षांनी मराठी सिनेमाला हा पुरस्कार मिळाला. श्वासनंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी ही 2009 मध्ये आणि कोर्ट ही 2014 मध्ये ऑस्करसाठी पाठवले गेले. मी मराठी सिनेमाच्या ऑस्करच्या इतिहासावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही नक्की बघा. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमात खूप नवीन प्रयोग केले गेले. काळानुसार आपण बदलत गेलो, पण मराठी माती संस्कृतीची नाळ आपण सोडली नाही. खूप लोकांनी मराठी सिनेमा घडवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हा सिनेमा असाच पुढे जात राहील यात काहीच वाद नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि सबस्क्राईब पण करून टाका यार. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.